ज्येष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याचे तिला ज्येष्ठा लक्ष्मी म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची ज्येष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी केली जाते. जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली वाईट, डावी उजवी अशा दोन विरोधी बाजू असतात. त्यातल्या डाव्या गोष्टीचा त्याग केल्यास अनवस्था निर्माण होते असे मानतात. एका ज्येष्ठा कनिष्ठा गौरीची कथा. श्री विष्णुदेवाने अलक्ष्मीला दिले 3 वर. मी समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि त्यांची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला. श्री महालक्ष्मी म्हणजे आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन. जो खर्च होतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असे म्हणतात. त्याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आरण्यका अशी आहे. मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात श्री विष्णू देवाने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री लक्ष्मीने सांगितल्यावर विष्णुदेवाने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणांमुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्री अलक्ष्मी अश्वत्थ पिंपळाचे वृक्षाखाली रडत बसली. तिथून श्री विष्णुदेव जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला 3 वरही दिले. पहिला वर जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकपणा, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर शनिवारी अस्वस्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये. तिसरा वर दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता. तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोन्ही बहिणींची पूजा केली जाते. गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे. 2 गौरीमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते, दुसरी बाहेरून आणतात. तीच ज्येष्ठा गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो. यावेळी जमिनीवर रांगोळीने 8 पावले काढली जातात. प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो. यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो. ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे. तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते. कारण श्री अलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते. तसेच गौरी हे शिवाच्या भक्तीचे रूप मानले जाते. अपराजित पुच्छा या ग्रंथामध्ये 12 गौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे. श्री महालक्ष्मीचे आवाहन आणि पूजन ही श्री महालक्ष्मीचे मुखवटे त्यांच्या मुलांसह सर्वप्रथम सिंहदार दारातून अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जातात. तिथून त्यांना वाजत गाजत घरात आणले जाते. यावेळी शिनरी महालक्ष्मी घरात आणताना घरात सर्वत्र प्रकाश असावा. देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्यांची उतरण रचून उभे केले जाते. श्री महालक्ष्मीचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लास्टर ऑफ पॅरिसचे पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही ठिकाणी ते पितळाचे असतात तर काही ठिकाणी ते कणकेचे देखील बनवलेले असतात. श्री महालक्ष्मींना साडी नेसवली जाते. त्याचबरोबर त्यांना दागदागिने चढविले जातात. श्री महालक्ष्मी ज्या मखरात उभ्या केल्या जातात तो सजवून श्री लक्ष्मीच्या पुढे त्यांचा संसार मांडला जातो. शिवाय त्यांच्या पुढे अनेक धान्याच्या राशी मांडलेल्या असतात. श्रीलक्ष्मी आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतातून प्रचलित आहेत. काही घरात चांदीच्या किंवा पितळाच्या किंवा मातीच्या मुखवट्यावर तर काही जणी सुखट, काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खड्ड्यांवर तर काही जणी मूर्तींवर गौरीचे आवाहन करतात. काही प्रांतात गौरी म्हणजेच शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात. ज्येष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीणच. या दिवशी सासूरवाशिनींना आपल्या माहेरी विशेष मान असतो. गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे. त्यात प्रामुख्याने भाजी भाकरीचा, ज्वारीच्या कण्याचे समावेश होतो. संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्मा फुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते. श्री महालक्ष्मी विसर्जन अष्टमीच्या दिवशी श्री लक्ष्मी पूजन करून पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. ज्येष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते. तिला वैराग्य लक्ष्मीच म्हणतात. लक्ष्मी प्राप्तीनंतर जे
मदमस्त जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वांवरील उतारा म्हणजे श्री महालक्ष्मीचे व्रत असे मानतात. श्री महालक्ष्मी पूजनाइतकेच महत्त्व तिच्या विसर्जनाला आहे. श्री महालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे, कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत असे मानतात. विसर्जनाच्या वेळी दही भाताचा नैवेद्य केला जातो. यावेळी देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो. भाद्रपद शुक्ल पक्ष अष्टमीला बलवान ज्येष्ठ नक्षत्रावर दुसऱ्या दिवशी आपल्या घराण्याच्या प्रथेनुसार कोणाकडे सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी किंवा रात्री महापूजन करतात. यात पाना फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळतात, हार, चाफ्यांचे फूल, केवड्याचे पान वाहतात. तर नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबीर, 16 चटण्या, 16 पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पूर्णाची 16 दिव्यांची आरती करतात. संध्याकाळी हळदी कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो. तिसऱ्या दिवशी तिला खीर, कणकवल्याचा नैवेद्य दाखवून तिची पाठवणी करतात. अशा प्रकारे ही माहेरवाशिनी येते, राहते आणि डोळ्यात पाणी आठवण ठेवून ठेवते, पण परत येण्याची वचन मात्र देऊन जाते. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन कथेसह.